आता प्रशासकीय बजेट नुकतंच काही दिवसापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासकांनी मुख्य अधिकारी श्री गजानन पाटील यांनी मांडलेलं आहे. हे बजेट जवळपास 301 कोटी रुपयांचं बजेट आहे. या बजेटमध्ये आता हे प्रशासकीय बजेट असल्याकारणाने आणि त्याच्यानंतर आमची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तर या बजेटमध्ये असे काही हेड ठेवलेले आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला पुरवणी करता येतील आणि जे काही लोकांना आवडणारे किंवा चांगले अजून काही शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा परिषद पोचेल अशा प्रकारचे निर्णय येत्या काही काळामध्ये घेण्याचा आमचा विचार आहे. यामध्ये काय प्रामुख्याने करणार? सायन्स पार्क असेल, AI मधून तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी बजेट ठेवले आणि दुसरं सोलर याच्यावर तुम्ही भर देता त्याचे काय AI ची जी संकल्पना आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी अतिशय प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते यशस्वी झाले. उदाहरणार्थ त्यांनी सुरुवातीला अगदी शेतीपासून राबवायचा तो प्रयत्न केला. म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल यांच्या एकत्रितपणाने येऊन ऊस शेतीसाठी AIचा त्यांनी त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. आणि आता तोच प्रयत्न त्यांनी राज्यभर म्हणजे पुणे जिल्हा परिषदेमधून सुरुवात केली आणि प्रशासनात सुद्धा तो राबवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तोच आमचा संकल्प असणार आहे की AI आपल्याला आपल्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आणि माध्यमिक शाळांमध्ये कसं राबवता येईल याकडे आमचं लक्ष असणार आहे. नासाला आणि इस्रोला आमचे जिल्हा परिषदेचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी भेट देऊन आलेले आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य घरातून आलेले असतात आणि नासा आणि इस्रो हे केवळ त्यांनी पुस्तकांमध्ये किंवा TV मध्ये पाहिलेलं असतं. परंतु प्रशासकांनी अधिकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम राबवला. त्याला अर्थातच आदरणीय अजितदादांचा पाठिंबा होता. आणि आत्ता काही दिवसापूर्वीच आमची निवड झाल्यावर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आम्ही भेटायला गेलो असताना त्यांनी याविषयी म्हणजे एक सूचना केलेली आहे की यामध्ये विद्यार्थी संख्येत कशी वाढ होईल याकडे तुम्ही लक्ष द्या. तर येणाऱ्या आत्ताच्या ज्या अर्थसंकल्पात आम्ही त्याच्यासाठी जास्तीचे विद्यार्थी कसे जातील आणि अर्थसंकल्पात त्या दृष्टीने आम्ही तरतूद करणार आहोत. आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जर बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की मॉडेल PHC ही जी संकल्पना आहे ती आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे. ही मॉडेल PHCची जी संकल्पना आहे ती यशस्वी होताना आमच्यासारख्याला दिसते. कारण की मी ज्या मतदारसंघातून निवडून आलेलो आहे त्या मतदारसंघात आणि ज्या तालुक्यातून आलेलो आहे त्या तालुक्यात सुद्धा अनेक मॉडेल PHCचं काम आत्ता सध्या चालू आहे. आणि एकंदरीत असं वातावरण झालं की तिथं काम करणारे सर्व डॉक्टर्स असतील, तिथं इतर काही कर्मचारी असतील आणि तिथं येणारे जे रुग्ण आहेत त्यांना एक चांगला फील आला पाहिजे आणि चांगले उपचार मिळाले पाहिजे, चांगल्या वातावरणात काम केलं पाहिजे अशी आदरणीय अजितदादांची संकल्पना होती आणि ती सत्यात उतरत आहे असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं आत्तापर्यंतचं यश मिळालेलं आहे. 51 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या आहेत. खरं तर हा विजय अजितदादा असते तर अजून द्विगुणित झाला असता. परंतु आज ते आपल्यात नाही आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सदस्यांनी एक मोठ बांधलेली आहे आणि असा संकल्प केलेला आहे की अजितदादांचे आचार विचार जे काही म्हणजे प्रशासक असताना दादा जिल्हा परिषदेमध्ये यायचे आणि जिल्हा परिषदेमध्ये मार्गदर्शन करायचे आणि त्या मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत जिल्हा परिषद चालत आलेली आहे. आणि त्यांचे जे आचार विचार आहेत ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व सदस्य नुसते राष्ट्रवादीचेच नाही तर इतर पक्षाचे सुद्धा लोकांनी सहकार्य करण्याचं आम्हाला त्या ठिकाणी ठरवलेलं आहे.
दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा वहिनी तर आहेच, त्याचबरोबर खासदार पारदादा पवारसुद्धा आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि आमच्या जिल्ह्यातले मंत्री महोदय आदरणीय भरणे मामा असतील, ज्येष्ठ नेते वळसे पाटील असतील आणि सर्व आमदारांचं, जिल्हा अध्यक्षांचं आणि आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.